न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते। उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे, परंतु याचिकाकर्त्यांना अंशतः दिलासा दिलाय। मराठा कुणबी आरक्षण जीआरवर उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सुमेश कुलगे आपल्या सोबत आहे। सुमेश, सुनावणीच्या अनुषंगानं काय नेमकं घडते? सर्वोच्च न्यायालयानं कुठली महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत? दीपक, ओबीसी वेलफेअर असोसिएशन कडून एक पीआयएल दाखल करण्यात आलेली होती उच्च न्यायालयामध्ये आणि त्या पीआयएलवर लवकर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणीची मागणी नाकारली। पण दुसऱ्या बाजूला या ओबीसी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे उच्च न्यायालयात। आपल्यासोबत त्या ओबीसी संघटनेचे वकील आणि कार्यकर्ते स्वतः मंगेश ससाणे आहेत। मंगेशजी, काय झालं आजच्या सुनावणीत, नेमकं काय सांगा? आज आमची जी एसएलपी होती आणि एक याच्यामध्येच ॲडिशनल एक डॉक्युमेंटचं एक इंटरिम ॲप्लिकेशन होतं। आमच्या याच्यामध्ये 3 प्रेयर होत्या। जी पीआयएल 1.5 वर्षापासून हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे ती 7 ऑक्टोबरला सुनावणीला होती, पण बाकीच्या रिट पिटिशनबरोबर सुनावणीस त्यांनी नकार दिला होता। तर आमची याच्यामध्ये प्रेयर अशा होत्या की त्या जे मेन मॅटर आहे त्याच्याबरोबर ते ऐकली जावी, ते आमची प्रेयर मान्य केलेली आहे। त्याच्यानंतर 2 सप्टेंबरचा जीआर चॅलेंज करण्यासंदर्भात आमचं अमेंडमेंट ॲप्लिकेशन होतं, ते सुद्धा त्या दिवशी हायकोर्टाला 18 नोव्हेंबरला बाकीच्या याचिकेंबरोबर ऐकण्यास सांगितलेलं आहे। तिसरी जी आमची मागणी होती की या संदर्भामध्ये 13 सुसाईड झालेले आहेत। लोकल बॉडीच्या इलेक्शन आता डिसेंबरमध्ये ड्यू आहेत, त्यामुळं या व्यथित होऊन आत्महत्या होतात ते। ह्या लोकल बॉडीजमध्ये कुणबी दाखल्यांनी आमचे हक्क अधिकार डावलले जातील, त्यामुळं हायकोर्टाला तुम्ही हे जे मॅटर आहे ते एक्सपिडिट करण्यासाठी आदेश द्या। तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे